ताई, मुलांना अक्षर शिकवताना त्यांचा सिक्वेन्स नेमका कसा असायला हवा? म्हणजे ॲज आय रिमेंबर मी आधी अ आ इ शिकले, मग क ख ग घ अँड देन बाराखडी. पण काही वर्षांपूर्वी व ब क असा काहीसा सिक्वेन्स शिकवावा असं ठरवलं गेलं. नुसता अक्षरांचा क्रम बदलून काय साध्य होतं देव जाणे. काय आहे, भारतात लोक वर्षानुवर्ष वर्णमालेच्या क्रमाप्रमाणेच अक्षरं शिकत आली आहेत. म्हणजे आधी वर्णमाला शिकायची, मग बाराखडी शिकायची आणि मग हळूहळू वाचनाकडे जायचं. पण हे तर्कसंगतच नाही का? तर्कसंगत आहे ना, पण त्याच्यामुळे होतं काय की वर्णमाला बाराखडी हे शिकून होईपर्यंत मुलं अर्थपूर्ण असं काही वाचूच शकत नाहीत आणि मग सगळा वेळ त्यांचा पाठांतरातच जातो. म्हणजे काय? अक्षर पूर्ण केल्याशिवाय त्यांना वाचताच येणार नाही ना? तसंच काही नाही. म्हणजे पहिली 5-6 अक्षरं आणि एखादं स्वरचिन्ह यायला लागलं ना की त्यापासून बनणारे शब्द आणि वाक्य वाचू शकतात की मुलं. मला नाही समजला हा मुद्दा. म्हणजे समजा मुलांना क ख ग घ अशी सुरुवातीची काही अक्षरं आली तरी त्यातून शब्द किंवा वाक्य कशी तयार करणार ही मुलं? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण समजा त्यांना क ख ग घ ही अक्षरं न देता आपण ही अक्षरं दिली तर म क त न ह झ आणि काना ही अशी उलट्या सुलट्या क्रमानं का शिकवायची अक्षरं? ओ येस, म्हणजे क ख ग घ मधून जरी शब्द बनत नसले तरी या अक्षरांमधून बरेचसे शब्द बनू शकतात ना. उदाहरणार्थ काका, मामा, मान, नाक, कान. हां, पण म्हणजे प्रत्येक भाषेसाठी अक्षरांचा क्रम वेगळा असावा लागेल ना? अर्थातच प्रत्येक भाषेतले शब्द वेगळे म्हणजे लागणारी अक्षरही वेगळीच असणार ना. पण महत्त्वाचं काय आहे, निवडलेल्या अक्षरांपासून भरपूर शब्द बनायला हवेत आणि ते सर्वसाधारणपणे मुलांना माहीत असलेले, त्यांच्या अनुभवात असलेले असे असायला हवेत. मुलांना माहीत असलेल्या शब्दांपासून वाचन जर सुरू केलं ना तर खूप सोपं जातं त्यांना ते. पण मग असं मध्येच अक्षरं, मध्येच काना, मात्रा असं शिकवत जायचं? हां, आणि मग अक्षर शिकवण्याचा क्रम ठरवायचा तरी कसा? त्याला काही एकच नियम नाही अगदी, पण सामान्यपणे ज्या अक्षरांपासून भरपूर शब्द बनवता येतील अशी अक्षरं निवडायची. फक्त ते शब्द मुलांच्या रोजच्या वापरातले असले म्हणजे झालं. म्हणजे काय करायचं, नियोजन करताना वर्णमालेतल्या अक्षरांचे 5-6 गट करायचे आणि त्यांच्या जोडीला काही स्वरचिन्ह शिकवायचे. हो, वर्गात पाहिलं ना मी. पहिल्या गटातली 4-5 अक्षरं शिकवायची आणि मग काना शिकवायचा असं नियोजन होतं. अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक गट शिकवून झाला की मुलांना येणाऱ्या अक्षरापासून बनणारे शब्द आणि वाक्य मुलांना वाचायला द्यायचे. हा, म्हणजे अक्षर ओळख, काना मात्रा, शब्द वाचन आणि वाक्य वाचन पॅरलली पुढे न्यायचं एकाच वेळेस. बरोबर ना? हो, अगदी बरोबर. त्यांनी होतं काय की मुलं शेवटचं अक्षर शिकायच्या आधीच वाचती होतात. पण मग ताई, मुलांना वर्णमालेचा क्रम शिकवायचाच नाही? शिकवायचा ना, कारण तो शब्दकोश पाहताना लागतो. पण एकदा का मुलांना चांगलं वाचता यायला लागलं ना की थोड्याशा प्रयत्नांनी अगदी सहज शिकतात मुलं हा क्रम. पण म्हणजे असं अक्षर आणि काना, मात्रा, वेलांटी यांचे असे गट तयार करून ठेवायला लागतील? हो, तर आणखी बरीच तयारी करायला लागेल. पण त्या सगळ्याबद्दल आता आपण उद्या बोलूया. बोलता बोलता खरंच खूप उशीर झाला आज. बापरे, 11 वाजले. कळलंच नाही ना बोलता बोलता वेळ कसा गेला. हो ना. ताई, आता तुम्ही विश्रांती घ्या. उद्या सकाळी पुन्हा बसू ना आपण. जरूर. गुड नाईट. गुड नाईट.